महादेव की जय। हर हर महादेव हर महादेव हर महादेव। संत गजानन महाराज की जय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग सृष्टीची उत्पत्ती, प्रलय आणि संहार या तिन्हींचे धनी असणारे भगवान शिवशंकर, माझ्या पुढ्यात बसलेली सर्व श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी, सर्व गावकरी, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, माझ्या बाजूने बसलेली सर्व कलाकार मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होते. बघा, आज शिव महापुराण कथेच्या 7व्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. शिव महापुराण कथेचं 7वं पुष्प आपल्याला गुंफायचं आहे. शिव महापुराण कथेमध्ये 7 संहिता आलेल्या आहेत. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, उमा संहिता, संन्यास संहिता, वायव्य संहिता. आणि ह्या सगळ्या संहिता आपण ज्या वेळेला पाहिल्या त्यातील 2 बाकी आहेत, उमा संहिता आणि वायव्य संहिता. कोटी रुद्र संहितेपर्यंत आपण येऊन पोचलेला. कोटी रुद्र संहितेमध्ये भगवंताच्या अवतारांचं, गुणांचं वर्णन आलेलं आहे. बघा, भगवंताचे अवतार किती सांगितलेले आहेत? भोलेनाथाचे किती सांगितलेले आहेत? 88 आहे ना. जसे विष्णू भगवंताचे 24 अवतार भागवतामध्ये आलेले आहेत, त्याच प्रमाणात या शिव महापुराणामध्ये भगवान शिव शंकराचे 88 अवतार आलेले आहेत आणि त्यातील काही अवतारांच्या कथा इथं आलेल्या आहेत. काल आपण हनुमंत या अवताराची कथा पाहिली की कसे भगवान रामाच्या मदतीला किंवा सेवेला भगवान शिवशंकर स्वतः इथं अवतरित होतात आणि प्रभू रामचंद्रांची सेवा करतात. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांचं वर्णन आलेलं आहे. त्या 12 ज्योतिर्लिंगांच्याही कथा शिव महापुराणामध्ये आलेल्या आहेत. त्यातील काही 1-2 आपण पाहूया. बघा, गौतम ऋषींची कथा इथं आलेली आहे. गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या हे दोघेही गृहस्थाश्रमी होते, परंतु संन्यास व्रत त्यांनी धारण केलेलं होतं. दोघांचा सुखी संसार चालू होता. अगदी छान आनंदाने दोघे जीवन जगत होते. दोघांनी तप केलं, साधना केली, आराधना केली आणि भोलेनाथांना त्यांनी प्रसन्न केलं. भोलेनाथांकडून वरदान प्राप्त केलं. आता जिथं ती राहत होते तिथे आजूबाजूला सगळी ब्राह्मण लोक राहत होती आणि एका ऋषीने, एका संन्याशाने भगवंताला प्राप्त केलं, भगवंताची कृपा प्राप्त करून घेतली. हे ब्राह्मण लोकांना काही सहन झालं नाही. मग आता काहीतरी आपण केलं पाहिजे, कारण गौतम ऋषी हे फार पुण्यवान होते. फार पुण्यकर्म त्यांच्याकडून घडलेलं होतं आणि त्या पुण्यकर्मातूनच भगवंताचा वरदहस्त त्यांना प्राप्त झाला होता. आता एवढं पुण्य केलेलं आहे
आणि एवढ्या पुण्याईने भोलेनाथ प्राप्त झाले, शिवतत्व प्राप्त झालेलं आहे. आपण काहीतरी करावं जेणेकरून या ऋषीकडून काय घडेल, पाप घडेल. काहीतरी असं घडायला पाहिजे. काय करायचं? सगळे ब्राह्मण विचारात पडले की गौतम ऋषींकडून पाप कसं घडवून आणता येईल. सगळ्यांनी मीटिंग भरवली, सभा घेतली, विचार करायला लागले. आपण ब्राह्मण आहोत, आपण स्वतः काही करू शकत नाही, ब्राह्मण पाप करू शकत नाही. ब्राह्मणाचा धर्म आहे, ब्राह्मणाने चालत असताना सुद्धा रस्त्याने मुंगीवर पाय पडेल नाही, एवढी काळजी घ्यावी. मग आपण कसं काय जीवनामध्ये काही दुसरं कर्म करू आणि पाप घडवून आणू? कोण करेल हे सगळं? कोणाकडे जायचं? ब्रह्मदेवाकडे जायचं नाही, विष्णू भगवंताकडे सुद्धा जाऊ शकत नाही. तेव्हा सर्व गणपतीरायाकडे गेले आणि गणपतीरायांना सांगायला लागले, म्हणे बघा, हे गौतम ऋषी आहेत आणि यांना वरदहस्त प्राप्त झालेलं आहे, शिवतत्व त्यांना प्राप्त झालेले आहे, फार पुण्यवान आहेत आणि आम्हा ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ मान त्यांना मिळालेला आहे. आम्हाला आमच्यापेक्षा मिळालेला श्रेष्ठ मान हे काही योग्य वाटत नाही. ब्राह्मणच भगवंताचे भक्त आहेत आणि तेच राहणार असं आम्हाला वाटतं. त्यासाठी तुम्ही आता काहीतरी करा. तेव्हा गणपतीराया सांगायला लागले की हे धर्माच्या विरुद्ध आहे. तो खरोखर पुण्यवान जीव आहे, तो खरोखर पुण्यवान माणूस आहे. आपण जर का काही करून त्याच्या वाटेला पापकर्म करण्याची वेळ आणली तर त्यामध्ये आपण सुद्धा सहभागी होऊ आणि आपल्याकडून सुद्धा ते पापकर्म घडेल. आपण असं करू शकत नाही, धर्माच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही. मग काय करायचं? सर्व विचारात पडले. सर्व ब्राह्मण देवता गणपतीरायांना विनंती करायला लागले की तुम्ही काहीतरी करा. त्यावेळेला गणपतीरायांनी गाईचं रूप धारण केलं आणि गौतम ऋषींपुढे जाऊन उभे राहिले. गौतम ऋषी एका विहिरीजवळ उभे होते. विहिरीजवळ उभे असताना तिथे त्यांच्या मागे गणपतीराया गाईच्या रूपामध्ये अवतरित झाले. गौतम ऋषी मागे फिरणारच तर त्या गाईला धक्का लागतो आणि ती गाय विहिरीमध्ये पडते. आता गो हत्येचं पाप फार असतं, तर गौतम ऋषीकडून गो हत्या झाली असं सर्व ब्राह्मणांनी आरोप केला आणि सगळ्यांनी सांगितलं की आता तुम्हाला काहीतरी करावं लागेल, प्रायचित्त करावं लागेल. गौतम ऋषींनी सांगितलं की मी गो हत्या केलेली नाही, या गो हत्येचं पाप मला लागू शकत नाही, ते चुकून झालेलं आहे. ब्राह्मण सांगायला लागले की शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे, गो हत्येचं खूप मोठं पाप लागतं, खूप मोठं चुकीचं कर्म ते आहे, खूप मोठी नरक यातना त्यामधून भोगावी लागते. असं ज्या वेळेला ब्राह्मण बोलायला लागले त्यावेळेला गौतम ऋषींना ते असह्य झाले. बघा, ज्या समाजामध्ये आपण राहतो ना त्या समाजामध्ये गाईला फार महत्त्व आहे. गाईचं पालन पोषण या भारत देशामध्ये भगवान गोपाल श्रीकृष्णाने केलेलं आहे. गायींना सांभाळलेला आहे भगवान गोपाल श्रीकृष्णाने. आणि आपण आज त्याच भारत देशामध्ये काय पाहतो आहे की गायीच्या चामड्यापासून काय बनवल्या जातं, केमिकल बनवल्या जातं. त्याच गायीच्या चामड्यापासून आज अनेक प्रकारचे पदार्थ बनवल्या जातात, अनेक प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. कारण या भारत देशामध्ये 3 माता फार महत्त्वाच्या आहेत. एक जन्मदाता माता, जिने आपल्याला जन्म दिलेला आहे ती. एक दुसरी गोमाता, जी शेतकऱ्याला सहाय्य करते. तिच्या शेणामुळे, गोमित्रामुळे ही धरती पवित्र होत असते. आणि तिसरं म्हणजे ही भारत माता. भारती रहिवासियानो, भारती रहिवासियानो, वाचवा जीव गायीचा, वाचवा
इतिहास ऐका भारताच्या ग्रंथीचा सांगतो इतिहास ऐका भारताच्या ग्रंथीचा बहुमोल गाय आम्हे बहुमोल गाय आम्हे भारती रहिवासियानो भारती रहिवासियानो वा जीवगाईचा भारती रहिवासियानो भारती रहिवासियानो भारती रहिवासिया भारती रहिवासियांनो, आपल्या भारत देशामध्ये गाईला फार महत्त्व आहे. कारण हा तो देश आहे जिथे दुधाची नदी वाहायची. हा तो देश आहे जिथे गाईच्या गोमूत्रामधून माणसाला शुद्ध केल्या जात होतं. परंतु आज त्याच देशामध्ये गाईची जी अवस्था झालेली आहे ती फार दयनीय आहे. आज आम्हाला आमच्या घरामध्ये गाय नको आहे. आमची जन्मदाती माय आणि दूध देणारी गाय दोन्हीही आम्हाला नको आहे. परंतु बघा, 33 कोटी देव ज्या गायीमध्ये आपण पाहतो, ती गाय आपल्या दारापुढे आली की आपल्या स्वयंपाकघरातील एक पोळी आपण तिला लावतो, तिचं दर्शन घेतो, तिला प्रार्थना करतो. ती गाय जर का कसाबाला विकल्या जात असेल, तिची हत्या होत असेल, तर त्याचं पाप तुम्हा आम्हा सगळ्यांना लागतं. कारण ज्या वेळेला गाय ही कसाबाला विकल्या जाते, कत्तलखान्यामध्ये नेल्या जाते, त्यावेळेला उकळतं गरम पाणी तिच्या अंगावरती टाकल्या जातं आणि तिचं चामडं हे खेचल्या जातं, ओढल्या जातं. त्यावेळेला त्या गायला यातना काय होत असते. अरे मुक्या पुण्य खाया भेटे अन्न गायीची पुण्य खाया भेटे अन्न नाही तरी भेटे काय खाते नाही तरी भेटे काय खाते गायीची पुण्य खाया भेटे अन्न गायीची पुण्य खाया भेटे अन्न गायीचे आपण खाया देते गायीचे आपण खाया देते सुखमया गाई देवाने निर्मिल्या सुखमया गाई देवाने निर्मिल्या सुखमया गाई देवाने निर्मिल्या कापावन सुखमया गाई देवाने निर्मिल्या कापावया दिल्या काय त्यांना तुकड्या डास म्हणे भोगतील अंती तुकड्या डास म्हणे भोगतील अंती भोगतील अंती तुकड्या डास म्हणे भोगतील अंती कैला पुढती वरमयाचे कळेल पुढती वरमयाचे गायीची पुण्य खाया भेटे अन्न गायीची पुण्य खाया भेटे
गाय आपल्याला सर्वच काही देत असते. त्या गायीचं महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे. बघा, मुलं ज्यावेळेस शाळेमध्ये जायला लागतात ना, त्यावेळेला त्यांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी गायीचं दूध देणे फार गरजेचं असतं. आपण म्हशीचं दूध देतो, म्हणून आजकालची पोरं काय झालेली आहे, बठ्ठर झालेली, ऐकतच नाही. कारण आपण त्यांना म्हशीचं दूध पाजतो. शास्त्र सांगतं गायीचं दूध पाजायचं असते. गाईच्या दुधाचं फार महत्त्व आहे. त्याच गाईच्या दुधामध्ये जर का तुम्ही गाईचं तूप टाकून पाजलं तर त्याहीपेक्षा ते चांगलं होईल. कारण गाईच्या दुधाला अमृत म्हटलेलं आहे आणि ते आपण प्राशन केलं पाहिजे. परंतु आज ते गाईचं दूध मिळेनासं झालेलं आहे. आज आपण व्यवसायाच्या दृष्टीने, व्यापाराच्या दृष्टिकोनातून जिकडे तिकडे म्हशीचं दूध विकणे चालू आहे. परंतु त्या म्हशीच्या दुधामध्ये जो फॅट असतो त्यामधून अनेक आजार उत्पन्न होत असतात. गाईच्या दुधाचा कुठलाच त्रास नाही. गोदुग्ध नित्य सेवन करिता काया कल्पची होय तत्वता. शक्ती बुद्धी आणि चपळता वाढे विचारे शरीरी. गोदुग्ध नित्य सेवन करिता, गाईचं दूध जर का आपण नित्य सेवन केलं तर काय होईल, कायाकल्प, शरीराची जी कायाकल्पता आहे ती निघून जाईल आणि बुद्धी विचाराची काय होईल, चपळता वाढेल. त्याच गाईचं जर का आपण दूध सेवन केलं, ताक सेवन केलं तर शरीर चांगलं राहील. त्याच गाईला जर का तुम्ही दर मंगळवारी एक पोळी आणि गुळ याचा नैवेद्य लावला तर शास्त्र सांगता आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते. दर मंगळवारी जर का तुम्ही गुळ आणि पोळीचा नैवेद्य लावला, तसं रोज पहिली पोळी काय सांगितलेलं आहे आपल्या हिंदू संस्कृतीने, की घरामध्ये भाजलेली पहिली पोळी ही कोणाला गेली पाहिजे, गाईला गेलेली पाहिजे. बाकीचं आपण जेवायचं. शेवटचं राहिलेलं घरामध्ये जर का कोणी आलं तर त्याच्यासाठी असावं. म्हणून घरातील पहिली पोळी ही गाईला देण्यात गेली पाहिजे. परंतु आपण काय करतो, मुलांना आजकाल गाईचं दूध प्यायला मिळत नाही. मिळतं का? नाही. आपण मुलांना देतो आज कुरकुरे, बल्ले बल्ले, चिप्स, वेपर्स, आहे ना. त्यामुळे आपल्या मुलांची बुद्धी ही चांगल्या पद्धतीने चालत नाही. मुलगा अभ्यासा लागला की सात्विक खाणे असावे त्याला. चमचमीत चुरचुरीत अति मधुर तळीव पदार्थ न द्यावे. खारट आंबट तिखट मसाला भोजनासी न द्यावे. आपण चमचमीत चुरचुरीत हे जे पदार्थ आहे ते मुलांना खायला देऊ नये. केव्हा, मूल ज्या वेळेला अभ्यास करायला लागतं त्यावेळेला आपण गाईचं दूध दिलं पाहिजे. मग ती गाय असणे गरजेचं आहे गाईचं दूध देण्यासाठी. म्हणून गाय आपण आधी बघा, आधीची लोक होती ना, गाय दान करायची आणि ती गाय दान केली. कालही मी सांगितलं की दानात दिलेलं परत घ्यायचं नसते. मग गाय दानात दिली ना तर त्या गाईचं दूध सुद्धा घ्यायचे नाहीत. तर त्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी गाय राहायची. प्रत्येक जण आपल्या अंगणामध्ये गाय वागवत होतं, त्या गाईची सेवा करत होतं. त्याच गाईच्या शेणाने घरामध्ये, मातीच्या घरामध्ये सारवण केल्या जात होतं, सडा शिंपल्या जात होता. ते सडा सारवण आपल्या पायाला लागत होतं. तेव्हा स्टाईल होती का? नाही. तेव्हा स्टाईल नव्हती. तेव्हा सडा सामर्जन होतं. म्हणून सगळ्यांची गुडघे कशी होती, अगदी शाबूत होती. सगळ्यांची पाय कशी होती, शाबूत होती. आपल्या घराला स्टाईल आली आणि आपल्याला गुडघेदुखी चालू झाली. आपल्या घरामध्ये स्टाईल आली आणि आपल्याला कंबरदुखी, पायदुखीचे त्रास चालू झाले. कारण ते गाईचं शेण आज आपल्या पायाला लागत नाही. आपण त्यापासून फार दूर झालेलो आहोत. तुम्ही गाईचं शेण साधा हातामध्ये जरी घेतलं ना तरी त्या शेणामधून मिळणारी ऊर्जा जी आहे शरीराला, जी सकारात्मक ऊर्जा देते, त्यातून कित्येक आजार दूर होत असतात. म्हणून बघा, आज मोठमोठ्या मॉलमध्ये गाईच्या गोवऱ्या विकल्या जात आहेत. आज डीमार्ट असेल, पुण्यासारख्या ठिकाणी, आमच्या अकोल्यामध्ये सुद्धा जिथं जिथं मोठे मोठे शॉप उभ्या आहेत तिथं गाईच्या गोवऱ्या ह्या 20 रुपयाला फक्त 5 मिळतात.
त्याही अगदी छोट्या छोट्या असतात. कारण त्या गाईच्या गौऱ्यांपासून घरामध्ये धुनी केली पाहिजे, त्याचा आपण घरामध्ये धूर केला पाहिजे. एवढं म्हणजे गाईचं प्रत्येक अंग कसं आहे, माणसासाठी उपयोगी आहे. ती गाय आज कुठंतरी माणसाने कत्तलखान्यामध्ये पाठवून त्या गाईचं पाप आपण आपल्याकडे वळवून घेतलेलं आहे. म्हणून गडे हो, आपण खेड्यामध्ये राहतो, शेती करतो, तर आपण गाईला सांभाळावं. जर विकायचीच असेल तर ती कसाबाला विकू नये. तिला योग्य जो गाईचा सांभाळ करेल अशाच माणसाला आपण द्यावी. कारण त्याचं खूप मोठं पाप लागतं. तेच पाप इकडे गौतम ऋषीला लागलं. मग आता करायचं काय? या पापातून आपण कसं काय मुक्त होईल याचा विचार गौतम ऋषी करायला लागले. मला काहीतरी करावं लागेल. भगवंताची प्रार्थना केली, याचना केली, क्षमा मागितली की मी हे असं करू शकत नाही, परंतु हे कसं काय घडलं मलाही कळत नाही. ब्राह्मणांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे. दुःख झालं. गौतम ऋषींना रडायला लागले. भगवंताची आठवण केली, भगवंताला हाक मारली आणि तिथं भगवंत अवतरित झाले. गौतम ऋषीला सांगायला लागले की ऋषीवर्य, हे जे काही सगळं घडलेलं आहे ते तुमच्याकडून पाप घडावं याकरिता ब्राह्मणांनी घडवून आणलेलं आहे. परंतु तुम्ही काळजी करू नका, कारण हे तुमच्या मनात नव्हतं, ते चुकून घडलेलं आहे. यामध्ये गणपती राया गाईचं रूप घेऊन तुमच्या मागे उभे झाले आणि तुमचा धक्का लागताच ते विहिरीमध्ये पडले. ते मुळात गाय नव्हतीच असं ज्या वेळेला शिवशंकर सांगतात, त्यावेळेला गौतम ऋषींना ते पटतं. तेव्हा गौतम ऋषी आपण केलेली तपश्चर्या, आपण केलेली आराधना कुठेतरी ही कामी आलेली आहे. म्हणून आज हाक मारताच भगवंत आपल्या हाकेला, आपल्या मदतीला धावून आलेला आहे. म्हणून परत तिथे भगवंताची उपासना करतात, आराधना करतात. त्यावेळेला ब्रह्मा, विष्णू आणि शिवशंकर तिघेही गौतम ऋषीला आशीर्वाद देतात आणि तिथे त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थापित होतं. बोलिये उमापती महादेव की तर अशा 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा आलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला आहे केदारनाथ. केदारनाथला नर नारायण अवताराने भगवंताला विनंती केली होती की आपण निवास करा. तेथे एक राजा होता, त्यातून केदारनाथ हे ज्योतिर्लिंग निर्माण झालं. वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे, जिथं रावणाची पूजा करत असताना स्वतःचे शीर अर्पण केले होते आणि शेवटचं शीर राहिल्यावर भगवंत प्रकट झाले आणि त्याने कामना केली होती. त्या कामनेतून गायी चरणाजवळ दिल्या होत्या. वैजू नावाचा एक गायी चारणारा व्यक्ती होता, त्याच्या नावावरून वैजनाथ हे ज्योतिर्लिंग तयार झालं. त्यानंतर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. दूषण नावाच्या राक्षसाने विध्वंस केला होता. देवतांनी प्रार्थना केली आणि शिवजीने वध केला, म्हणून तिथे महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग निर्माण झाले. पुढे आहे भीमाशंकर. कुंभकर्णाची पत्नी केतकीपासून भीम नावाचा राक्षस झाला होता, त्याचा वध म्हणून भीमाशंकर हे पुणे येथे निर्माण झालेलं आहे. त्यानंतर 5वा आहे विश्वेश्वर. पार्वतीने प्रार्थना केली होती कैलास सोडून दुसरीकडे चला, मग शिवजीने काशीनगरी वसवली आणि तेथे काशीश विश्वेश्वर हे प्रकट झाले. पुढे आहे 6वं रामेश्वर. रामप्रभूने लंकेवर आक्रमण करण्याआधी समुद्र काठावर पार्थिव शिवलिंग तयार केले, म्हणून रामाच्या नावावरून रामेश्वर हे तीर्थ तिथे निर्माण झाले. पुढे आहे ओंकारेश्वर. 7वं विंध्य पर्वताने नर्मदा तीरावर तपस्या केली, त्यावरून ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग तयार झालं. पुढे आहे ममलेश्वर. देवतांनी प्रार्थना केली आणि तिथे ते ज्योतिर्लिंग निर्माण झालेलं आहे. मल्लिकार्जुन जे कार्तिकेला बोलवण्यासाठी महादेव पार्वती गेले होते, त्यावरून पार्वती आणि महादेव ज्या ठिकाणी बसले ते मल्लिकार्जुन. त्र्यंबकेश्वर आणि सोमनाथ. दक्षाने शाप दिला, चंद्राला क्षय होताना त्याने
प्रार्थना केली म्हणून सोमनाथ तिथे प्रगटले आणि सृष्टी नसतानाही सोमनाथ होते अशी मान्यता आहे शिव महापुराणामध्ये. त्यानंतर 12वं आहे घृष्णेश्वर. हे घृष्णेश्वर नावाची भक्त सुदेहा सावत्र बहीण, तिने घृष्णाच्या मुलाला मारले होते म्हणून भगवंत प्रगटले आणि मारायला गेले तर तिने माफ केलं. त्यावरून हे घृष्णेश्वर नावाचे शेवटचे शिवलिंग तिथं ज्योतिर्लिंग निर्माण झाले. अशी ही 12 ज्योतिर्लिंगांची सविस्तर कथा आलेली आहे, परंतु मी तुम्हाला संक्षिप्त रूपाने सांगितलं. त्यानंतर पुढे महाशिवरात्रीचा महिमा आलेला आहे. बघा, महाशिवरात्रीचा महिमा जो आहे तो आता 8 दिवसावर महाशिवरात्री आहे ना. उद्याचा प्रगट दिन आणि पुढच्या रविवारी महाशिवरात्री. तर या महाशिवरात्रीचं शिव महापुराणामध्ये फार महत्त्व सांगितलेलं आहे. आपण पाहिलं की भगवंत ज्या वेळेला लिंग स्वरूपामध्ये प्रकट झाले त्यावेळेला ब्रह्मा विष्णू या दोघांनी प्रथमतः पूजा केली आणि पूजा केल्यानंतर त्या दिवसापासून महाशिवरात्री हा दिवस तिथे निर्माण झाला. त्या दिवसाला महाशिवरात्री म्हणून आपण ओळखतो. परंतु महाशिवरात्रीला पूजा कशी करावी, काय करावं याचं वर्णन आलेलं आहे. एक शिकारी होता. बघा, महाशिवरात्रीचं महत्त्व किती आहे. 4 प्रहरांमध्ये महाशिवरात्रीची पूजा करायची असते. त्या 4 प्रहरांमध्ये जर का महाशिवरात्रीची पूजा आपल्याकडून घडली तर ती पूजा पूर्ण होते. नाहीतर मग एक वेळ मंदिरामध्ये जायचं आणि भगवंताची पूजा करायची तर त्या पूजेचं फळ मिळत नाही. ती 4 प्रहरामध्येच घडली पाहिजे, 4 वेळेला ती घडली पाहिजे असं वर्णन शिव महापुराणामध्ये आहे. तर एक शिकारी होता. तो हरणाची शिकार करायला म्हणून जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर आपल्याला हरणाची शिकार करायची आहे. हरणाला जर का आपण दिसलो तर हरण हे पडून जाईल म्हणून कुठंतरी लपावं लागेल. कुठं लपायचं तर तो तिथं एक झाड असतं आणि त्या झाडावरती चढतो. त्याच्याजवळ कमंडलू असतो. तो कमंडलू घेऊन तो त्या झाडावरती चढतो. झाडावर चढून हरणाची वाट पाहायला लागतो. हरणाची वाट पाहत असताना इकडे तिकडे पाहायला लागतो तर त्या झाडाला काटे असतात. ते काटे त्याला रुतायला लागतात. ते झाड असतं बेलाचं. त्या बेलाच्या झाडावर तो निवास करतो आणि हरणाची वाट पाहायला लागतो. हरण येतं, समोर नदी असते, त्या नदीवर हरण पेणारच. त्यावेळेला हा आपल्या बाणाचा नेम धरतो की आता आपण शिकार करायची. शिकार करण्यासाठी जसा तो नेम धरतो तसंच त्याच्याकडे जो कमंडलू असतो त्या कमंडलूमधून पाणी सांडतं आणि त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग असतं. त्या शिवलिंगावरती ते पाणी सांडतं, झाड हालतं आणि झाड हालल्यामुळे बेलाची काही पानं त्या शिवलिंगावरती पडतात. हा नेम धरतो. नेम धरल्यामुळे झाड हाललं, पाणी पडलं. हा आवाज हरणाला गेला. हरणाने पाहिलं की कोणीतरी आपली शिकार करणार आहे. कोण आहे आवाज दिला. याने सांगितलं की माझी बायका मुलं उपाशी आहेत, मी तुला मारणार आणि तुझं मांस माझ्या मुलाबाळांसाठी मी घेऊन जाईल. केला पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी. त्या शिवलिंगाचा आपण रुद्राभिषेक केला पाहिजे आणि त्यावर दूध दही हे चढवावं. नसेलच तर फक्त पाण्याने सुद्धा आपण रुद्राभिषेक करू शकतो. फार स्तोत्र पठण केलं पाहिजे, फार मंत्र म्हटले पाहिजे याची काही गरज नाही. फक्त ओम नमः शिवाय, 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 ओम
महादेव की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. तर अशा प्रकारे आपण बघा, महाशिवरात्रीला तर रुद्राभिषेक केलाच पाहिजे, परंतु श्रावण महिन्यामध्ये सोमवार येतो त्यावेळेला सुद्धा आपण रुद्राभिषेक करावा. महिन्याची महाशिवरात्री येते त्यावेळेला आपण रुद्राभिषेक करावा. आणि रुद्राभिषेक करत असताना तो अगदी यथोचित भक्तिभावाने करावा. फार पूजेला फार साहित्य असलं पाहिजे, फार हे असलं पाहिजे त्याची गरज नाही आहे. आपल्या भावाची तिथं गरज आहे आणि तो भाव तिथं असला पाहिजे. आणि शिवमहापुराणामध्ये बघा, मंदिरामध्ये जाऊन घरच्यापेक्षा मंदिरामध्ये पूजेचं महत्त्व सांगितलेलं आहे. मंदिरापेक्षा नदीकाठी जाऊन शिवलिंग निर्माण केलेलं त्याची जर का पूजा केली तर त्याचं महत्त्व अधिक सांगितलेलं आहे. नदीपेक्षा समुद्राच्या काठावर जर का आपण गेलो, कुठे तीर्थाला गेलं आपण, द्वारका वगैरे तिकडे जर का गेलं तर तिथे शिवलिंग निर्माण करून त्याची पूजा करावी. आणि समुद्रापेक्षाही हिमालयावर निसर्गाच्या सानिध्यात पर्वतावर शिवलिंग निर्माण करून त्याची केलेली पूजा त्याचं फार महत्त्व आहे. कारण भगवंत कुठं आहे? भोलेनाथ पर्वतावरती आहे, कैलास पर्वतावरती आहे. परंतु हे सगळं आपल्याला साध्य नाही, म्हणून आपण घरातच मानस पूजा हे सगळं आपल्या घरीच आहे असा भाव मनामध्ये आणून घरातील देवघरातील शिवलिंगाची यथोचित पूजा करावी. जल अर्पण करावं, सोबतच बेल अर्पण करावं. बघा, हे जे बेल आपण अर्पण करतो ना, श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर बेल राहतं, परंतु आता बेल जरा कमी होतं. तेव्हा आपण मंदिरामध्ये जे बेल वाहलेलं राहतं तेच बेल धुवून परत वाहायचं, ते आपण करू शकतो. घरी आपण श्रावण महिन्यामध्ये जे बेल वाहतो ना, आमच्याकडे अकोल्याजवळ एक मंदिर आहे भोलेनाथांचं, अकोल्याच्या बाहेर. तिथे श्रावण महिन्यामध्ये जे बेल चढवल्या जातं त्या शिवलिंगावरती, ते सर्व बेल जमा करून तेच बेल महाशिवरात्रीला चढवल्या जातं. त्याचं खूप पुण्य सांगितलेलं आहे. श्रावण महिन्यामध्ये जे बेल आपण भोलेनाथांना वाहतो ते धुवून जर का आपण महाशिवरात्रीपर्यंत ठेवलं आणि तेच बेल जर का परत अर्पण केलं तर त्याचं फार पुण्य सांगितलेलं आहे. बाकी मग तुम्ही काही चढवलं नाही चढवलं तरी चालते, बाकी मग काहीच लागत नाही. फक्त भगवंताला बेल अर्पण करायचं. आणि ही पूजा झाल्यानंतर आपण बघा, उपवास केलाच पाहिजे, तो झालाच पाहिजे. आपल्या शरीराला त्रास होत असेल तर तो करू नये. कारण उपवास केला आणि इकडे शरीराला त्रास होत आहे, पूजेत मन लागेल का? पूजेत मन लागणार नाही. कारण इकडे जर का भूक लागली तर पूजा कधी होते, पूजा कधी होते, पूजा कधी होते आहे ना, याची वाट आपण पाहू. ती पूजा चांगल्या पद्धतीने होणार नाही. म्हणून चांगलं खाऊन पिऊन देवाची भक्ती करायची. हो, चांगली खाऊन पिऊन पूजा करायची, फक्त भक्तिभावाने करायची. म्हणून येणाऱ्या महाशिवरात्रीला सगळ्यांनी रुद्राभिषेक करावा. आता आपल्या इथे नर्मदेश्वर शिवलिंग स्थापन झालेलं आहे. इथे आपण महाशिवरात्रीला छान उत्सव करावा, छान मंदिराला सजवावं, शिवलिंगावरती सजावट करावी आणि भक्तिभावाने ही पूजा करावी. आणि पुढे 16 सोमवार व्रताची कथा आलेली आहे. ती कथा आपल्याला माहीत आहे. हे जे आपल्या शिवमहापुराण कथेमध्ये व्रत जी आलेली आहे ना, ती व्रत सगळी भगवंताची भक्ती कशी वाढावी, शिवतत्व कसं जाणून घ्यावं यासाठी आहे. फक्त पतीला चांगलं आयुष्य मिळावं यासाठी नाही, शिवतत्व जाणून घेण्यासाठी ही सगळी मनोकामना श्रद्धा भावना आहे. पुढे
उमा संहिता आहे आणि उमा संहितामध्ये देवी भागवताचा काही भाग आलेला आहे. पार्वती मातेचं जे कालिंका रूप आहे त्या रूपाचं वर्णन इथं आलेलं आहे. शुंभ निशुंभचा वध मातेने कसा केलेला आहे, रक्तबीजाच्या वधाचा इथं वर्णन आलेलं आहे. तर उमा संहितेनंतर आलेला आहे संन्यास संहिता. संन्यास संहिता शिव महापुराणामध्ये सांगितलेली आहे. बघा, आपण आयुष्य जगत असताना ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. वयाच्या 25 वर्षापर्यंत काय आहे, गृहस्थ आश्रम आहे. वयाची 25 वर्ष संपली, 25 वर्षामध्ये 25 वर्ष जी आहे ज्ञानाची वयाची, ती ज्ञानार्जन करण्यासाठी आहे, विद्या ज्ञान मिळवण्यासाठी ही 25 वर्ष दिलेली आहे. ब्रह्मचर्य सांभाळण्यासाठी ही 25 वर्ष दिलेली आहे. तर वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाने ज्ञानार्जन करावं, गुरूंकडे जावं, ज्ञान मिळवावं, बुद्धी मिळवावी, बुद्धी मिळाल्यानंतर चांगलं शिक्षण मिळवावं. हे सगळं कला गुण जे आहेत, 64 कला 14 विद्या ज्या आहेत, ह्या वयाच्या 25 वर्षापर्यंत प्राप्त करायच्या असतात. वयाच्या 25 वर्षानंतर गृहस्थाश्रम चालू होत असतो. धर्म अर्थ काम मोक्ष जे सांगितलेले आहे ना, हे या 4 आश्रमामध्ये पाळायचे असते. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये धर्म पाळायचा असतो. गृहस्थ आश्रमामध्ये धर्मानंतर काय आहे, धर्म अर्थ. गृहस्थ आश्रमामध्ये अर्थ कमवायचा असतो. अर्थ म्हणजे पैसा. या पैशासाठी सगळीकडे खटाटोप चालू आहे ना, पैसा कमावण्यासाठी. किती कमवायचा आहे ना, कुठे ठेवायचा. परंतु पैसा किती कमवायचा, किती नाही कमवायचा, याचं मोजमाप सांगितलेलं आहे. आपल्याला पाहिजे तेवढाच पैसा माणसाने कमवावा. आपल्याला शांत झोप लागेल एवढाच पैसा माणसाने कमवावा. नाहीतर मग भरपूर कमावलं आणि झोपच लागत नाही. चोर येतील का, नेतील का, आहे ना. कुठे गेलं तर 2 दिवस आपण सुखाने राहू शकत नाही. आधीची लोक गावाला जायची ना, 15-15 दिवस मुक्कामाला राहायची ना. छान बहिणीकडे गेलं की 15-15 दिवस मुक्काम, भावाकडे गेलं की 15-15 दिवस मुक्काम. आता सकाळी गेलं की पहाटे घरी हजर, रात्रीला घरी हजर. आपण रात्र दुसऱ्याच्या घरी काढूच शकत नाही. कारण भीती कशाची आहे, भीती तिजोरीची आहे. म्हणून पैसा कमवत असताना पैसा नियमांनी मिळविला, तारतम्याने खर्ची घातला, तरीच सौख्य वाटे जीवाला. जीवना माझी नाही तर पैसा म्हणजे जहर, शांती न लाभू दे क्षणभर. मानवासी बनवितो वानर, चंचल चित्त करोनिया. नाही तर पैसा म्हणजे जहर, शांती न लाभू दे क्षणभर. मानवासी बनवितो वानर, चंचल चित्त करोनिया. म्हणून पैसा हा नियमांनी मिळविला पाहिजे आणि तारतम्याने खर्ची केला पाहिजे. नाहीतर आमच्याकडे भरपूर आहे, बसा उधळपट्टी करत, त्यालाही काही अर्थ नाही. अशी उधळपट्टी करण्यात बाप जाद्यांनी कमावलेलं सगळं गमावून बसतो आपण, हात शेकत, काहीच राहत नाही. म्हणून तारतम्य सांगितलेलं आहे की ते तारतम्यानेच खर्ची. आपण 50 रुपये कमवत आहे का, आपण 500 रुपये कमवत आहे का, दिवसाला त्याच्यातले किती खर्च करायचे आणि किती आपण बाजूला ठेवायचे, याचं तारतम्य ज्याचं त्यानं ठरवायचं. पुढे आहे वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रममध्ये काय करायचं, गृहस्थ आश्रमातून थोडं बाहेर पडायचं. सासू सासरे यांनी जरा बाहेर निघायचं, जरा तीर्थयात्रेला जायचं, भगवंताचं नामजप करायचं, भगवंताची भक्ती करायची, नातवंडांना सांभाळायचं, नातवंडाची सेवा करायची, सुनेची डिलेवरी करायची, आहे ना.
जावई बापूंना चांदीचे ताटं द्यायचे. त्यानंतर आहे संन्यास आश्रम. या संन्यास आश्रमामध्ये सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हायचं. सगळंच, मग नातवंड नाही, तीर्थयात्रा नाही, काहीच नाही. फक्त बसल्या जाग्यावरती भगवंताचं नाम कसं घेता येईल याचा विचार करावा. हा संन्यास आश्रम इथे समजून सांगत असताना वर्णन आलेलं आहे की संन्यास आश्रमामध्ये आयुष्य गेलं ना निघून, सगळं आयुष्य संसार करण्यामध्ये गेलं निघून, मग शेवटच्या वेळी तरी शिवतत्व आपल्याला प्राप्त करता आलं पाहिजे. हे इथं या संन्यास संहितेमध्ये सांगितलेलं आहे. नाहीतर मग शेवटची वेळ येते. एक म्हातारा खाटेला टेकला. 4 पोरं होती, 4 सुना, 4 सुनांची नातवंड. आता फार म्हाताऱ्याने कमावून ठेवलेलं होतं. फार म्हातारा कमावू होता. आता एवढं सर्व कमावणारा म्हातारा, परंतु फार कंजूस होता. त्याला असं वाटतं की फक्त आपल्या मुलांचंच राहिलं पाहिजे, कोणाला 1 रुपया गेला पाहिजे नाही. आता म्हातारा खाटेला टेकला. पोरं ड्युटीवरती, नोकरीवरती जाणारी. म्हातारा खाटेवर होता तरी लक्ष ठेवायचा कोणत्या सुनेने किती केलेलं आहे, काय केलेलं आहे, कोणत्या सुनेने भाजी वाया गमावली, कोणत्या सुनेनं भाजीत तेल जास्त टाकलं, कोणत्या सुनेने बाहेर पाणी फेकलं, कोणत्या सुनेने झाडू मारला, सगळं लक्ष ठेवायचा म्हातारा. एक दिवस लहान सुनबाई आली. सुनबाईनं झाडझूड केली. फर इकडून तिकडून फळा मारला, फळा फेकून दिला. आता म्हातारा होता आणि म्हाताराच्या समोरच अंगण होतं. त्या अंगणामध्ये गोठ्यात गाय बांधलेली होती. तो फळा त्या गाईच्या समोर जाऊन पडला आणि गाईने तोंडात पकडला. आता म्हातारा असा झोपलेला, गाय समोर, गाय फळा खात आहे. म्हाताऱ्याला दिसलं की गाय काय करत आहे, फळा खात आहे. म्हाताऱ्याला वाटलं गाय फळा खात आहे, कोणाचंच लक्ष नाही, गाईने फळा खायला नको, फळा खूप महाग आहे. म्हाताऱ्याचं चालू झालं ऊ ऊ ऊ. आता सुनबाईला ऐकू गेलं की मामाजी काहीतरी ऊ ऊ करत आहेत, जातात वाटते. आली धावत धावत, काय झालं मामाजी, काय झालं मामाजी. म्हातारा करे ऊ ऊ. सुनबाईला काही समजत नाही. आता ऊची तर काही भाषा नाही आहे म्हणे, म्हाताऱ्याला बोलता येत नाही. आता करावं काय. हिने घरच्यांना फोन केला. म्हणे अहो मामाजी ऊ करत आहे, तुम्ही पटकन घरी या. याने दुसऱ्या भावाला केला, दुसऱ्यानं तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला. 4घही भाऊ घरी हजर. म्हाताऱ्याचं चालूच ऊ ऊ ऊ. म्हातारा असा हात दाखवत होता. आता समोर भिंत होती, दार होतं, दाराच्या पुढे गाय होती अंगणात. आता म्हातारा असा हात दाखवत होता, ऊ करत होता. या चौघांनी आपलं डोकं लावलं आणि विचार केला. म्हणे आता शेवटची वेळ आलेली आहे, म्हातारा जाते वाटते. म्हणे आयुष्यभर म्हाताऱ्यानं फार कमावलं, आपल्या हातात काही दिलं नाही. आता जाता जाता काहीतरी देण्याच्या भानगडीत आहे. नक्कीच या भिंतीत काहीतरी दाबून ठेवलेलं आहे. चौघांनी पैसे गोळा केले. म्हणे ही भिंत पाडूया. एक माणूस सांगितला रोजानं, भिंत पाळून टाकली. काहीच निघालं नाही, कोणताच हांडा भिंतीतून निघाला नाही. मग आता करायचं काय. म्हाताऱ्याचं नेमकं म्हणणं तरी काय आहे. डॉक्टर जवळ गेले. डॉक्टरांनी सांगितलं, म्हणे तुम्हाला आधीच सांगितलं होतं म्हातारा बोलू शकत नाही, परंतु एक शेवटचा उपाय आहे. 1-2 लाख रुपयाचं इंजेक्शन आहे. ते इंजेक्शन देताच म्हातारा उठून बसेल आणि बोलायला लागेल. या चौघांनी मीटिंग घेतली. 50-50 हजार जमा केले. म्हणे गड्या शेवटचं इंजेक्शन देऊनच टाकूया. शेवटचं इंजेक्शन म्हाताऱ्याला दिलं. म्हातारा उठल्याबरोबर म्हणे अबे बयाळ बेलने हो, ते गाय फळा खात आहे, तुम्हाला समजत नाही का. 50 रुपयाच्या फळ्यासाठी किती गेले, 2 लाख. संसार सुटतो का हो, नाही. संसार सुटत नाही. हा संसार म्हणजे मोहाचं भांड आहे. संसार की आंधी में बह जाने का डर है. संसार की आंधी में बह जाने का डर है. संसार की आंधी में बह जाने का डर है. संसार की आंधी में बह जाने का डर है. संसार की आंधी में बह जाने का डर है. संसार के आदि में बह जाने का डर है. संसार की आंधी में बह
संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है। संसार की आंधी में बह जाने का डर है, विषयों की आंधी छूटी। या विषयांमध्ये माणूस नेहमीच गुंतून राहतो, संसाराच्या मायेमध्ये गुंतून राहत असतो। परंतु मायेनं आपल्याला पकडलेला आहे की आपण मायेत पडलेला आहे, हा विचार करण्याजोगता प्रश्न आहे। आपण म्हणतो की ह्या संसारातून आपण सुटू शकत नाही, संसारातून बाहेर पडू शकत नाही। परंतु एक विचार करा, खरोखर संसाराने आपल्याला पकडलेला आहे की आपण संसाराला पकडलेला आहे? खरोखर आपल्याला देव करायचं असेल तर आपलं मन लागते का? आपल्याला असं वाटते जाऊ दे ना, काय शिवमहापुराण कथा चालू आहे, घरूनच ऐकूया। आपली तयारी नाही म्हणून आपण या मायेतून सुटू शकत नाही। ही भगवंताची माया जरी असली तरी त्या मायेमध्ये स्वतः आपण स्वतःला गुंतवून ठेवलेलं आहे। म्हणून हा जो शेवटचा संन्यास आश्रम सांगितलेला आहे, हा संन्यास आश्रम आपल्याला साधता आला पाहिजे आणि भगवान भोलेनाथाची सेवा आपल्याला करता आली पाहिजे, शिवतत्व जीवनामध्ये जाणून घेता आलं पाहिजे। कारण जाता जाता जर का माणसाने नामस्मरण केलं, भगवंताचं नाम घेतलं तर काय होते? भगवंताचं धाम प्राप्त होते। आपण कथा पाहिल्या ना, बिंदुक चंचुला आयुष्यभर पाप केली परंतु शेवटच्या क्षणी भगवंताचं नाम घेतलं, भगवंताचं धाम प्राप्त झाला, भगवंत प्राप्त झाले। म्हणून या संहितेमध्ये सांगितलेलं आहे की संन्यास आश्रमामध्ये भगवंताची भक्ती नामस्मरण माणसाने करावं। हा मार्ग संतांनी खूप सोपा करून सांगितलेला आहे बघा। हा जो मार्ग आहे ना, संतांनी अगदी सोपा करून सांगितलेला आहे। माऊलींनी हरिपाठ लिहिला, त्या हरिपाठामध्ये या मायेमधून संसारामधून मुक्त होण्यासाठीच पूर्ण हरिपाठ माऊलींनी लिहिलेला आहे। तुकोबारायांनी जी गाथा निर्माण केली ती त्याचसाठी निर्माण केलेली आहे आणि एवढंच नाही तर संतांनी स्वतःचं जीवन त्यासाठी जगून दाखवलेलं आहे। संतांचं जीवन त्याचसाठी आहे की संसारातील माणसाला या संसारातून मुक्त कसं करता येईल, या संसारातून त्याला वेगळं कसं करता येईल। कारण जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत प्रपंच आणि परमार्थ हे आपण समजून घेऊ शकत नाही। त्यासाठी संत गजानन महाराज आपल्या या विदर्भामध्ये होऊन गेलेले आहे बघा। या गजानन महाराजांनी देवकोटी, परात परकोटी, परकोटी असे संतांचे प्रकार आहेत बघा। संत गजानन महाराज फार अलौकिक संत आपल्या या विदर्भ नगरीमध्ये होऊन गेलेले आहे आणि त्यांच्या प्रगट दिनानिमित्तच उद्या गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे। संन्यास पाहत आहो ना आपण, ज्या वेळेला गजानन महाराज फिरता फिरता एकदा एका शेतामध्ये गेले, शेतामध्ये त्या शेताचा मालक बसलेला होता, वरून पाऊस नाही, जमिनीमध्ये पीक टाकलेलं आहे, पीक उगवलेलं आहे, या पिकाला जर का योग्य पाणी मिळालं नाही तर पीक आणि आपली मेहनत वाया गेल्याशिवाय राहणार नाही। आता करावं काय? डोक्यावरती हात ठेवून बसलेला होता, मान खाली घालून बसलेला तो भास्कर पाटील पाहतो कोण आलेला आहे शेतामध्ये। गजानन महाराज आवाज देतात, अरे मला तहान लागलेली आहे, मला पाणी देतो का? तो भास्कर पाटील
गजानन महाराजांना सांगायला लागतो, अरे कोण आहेस तू, मला पाणी मागत आहेस? तुला कुठलं पाणी देऊ मी? हे शेतामध्ये पीक काढलेलं आहे, त्या पिकाला द्यायला पाणी नाही. एवढी मोठी विहीर मी माझ्या शेतामध्ये खोदून ठेवलेली आहे, त्या विहिरीला अजून पाणी लागलेलं नाही, तुला पाणी देऊ कुठचं? गजानन महाराज त्या भास्कर पाटलाकडे फार कृपेने पाहतात आणि हसायला लागतात. अरे तुझी मेहनत, तुझी आतापर्यंतची जी भक्ती आहे ना, ती फळाला येणार आहे. कुठे आहे तुझी विहीर? विहीर शोधायला लागतात. ते भास्कर पाटील म्हणतात, तुला विहीर दाखवल्याने काही विहिरीला पाणी लागणार आहे का, की या पिकाला पाणी मिळणार आहे? शिव्या द्यायला लागतात ते भास्कर पाटील. परंतु गजानन महाराज पुढे जातात, विहिरीकडे पाहतात आणि विहिरीकडे पाहिल्यानंतर अखंड ब्रह्मांडाला प्रार्थना करून त्या विहिरीमध्ये गंगेला अवतरित करतात. तिथं त्या विहिरीला पाणी लागतं. भास्कर पाटलाला काही कळत नाही की हे काय झालेलं आहे, हा काय चमत्कार आहे. तुम्ही कोण आहात, कुठून आलेले आहात विचारायला लागते. आणि त्या विहिरीवर अगदी विहिरीच्या काठाशी आलेलं पाणी पाहून भास्कर पाटील हा अगदी आनंदित होतो. त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. त्या भास्कर पाटलाला, ज्या शेतीसाठी, ज्या पिकासाठी भास्कर पाटील डोक्यावरती हात ठेवून बसलेला होता, तो भास्कर पाटील गजानन महाराजांना त्याच विहिरीतील पाणी पाजतो आणि सांगायला लागतो की मी या पिकासाठी फार व्याकुळ झालो होतो, मला कळत नव्हतं की विहिरीला पाणी लागल कसं, कारण ही सगळी कोरडवाहू जमीन आहे, मी काय करावं, मला तर आता मरणाची इच्छा झाली होती, परंतु तुम्ही इथं आलात आणि एवढी मोठी कृपा आपण केली, तुमचं नाव काय आहे? त्यावेळेला गजानन महाराज स्मित हास्य करतात आणि गड्या तुला कळेल काही दिवसांनी असे शब्द बोलायला लागतात. तो भास्कर पाटील आपल्या डोक्यावरची टोपी काढतून गजानन महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. बाबा मला तुमच्यासोबत येऊ द्या. त्यावेळेला त्या क्षणी भास्कर पाटील गजानन महाराजांच्या मागे येतो ना. बायको घरी वाट पाहत राहते, परंतु महाराजांची सोबत सोडून जावी, घरी बायकोजवळ जावं ही इच्छा भास्कर पाटलाच्या मनामध्ये येत नाही. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते मंत्राचा जप चालू होतो आणि भास्कर पाटलाला कळतं की हे शेगावीचे अलौकिक संत म्हणजे सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा, संकट जाई माघारा, संकट जाई माघारा. तीर्थाचे प्राशन करता मुकी झळकले आसू, माय उभी माय माऊली गजाननाने, माय माऊली गजाननाने क्षणात पुसले
गजाननाच्या संकट जाई माघारा, संकट जाई माघारा. तो भास्कर अनंत कोटी ब्रह्मांड नायक नमा, अनंत कोटी ब्रह्मांड श्री संत गजानन महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. परब्रह्म सच्चिदानंद, परब्रह्म सच्चिदानंद गुरु गजानन नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन प्रगटला. अनंत कोटी गुरु गजानन प्रगटला. भक्त प्रतिपालक शेगाव निवासी, भक्त प्रतिपालक शेगाव निवासी गुरु गजानन नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. श्री संत गजानन महाराज की जय. तर अशा प्रकारे श्री संत गजानन महाराज हे भास्कर पाटलांचा उद्धार करतात. भास्कर पाटील तव भक्त उद्धरलासी तू त्वरित. भास्कर पाटलांचा उद्धार केला गजानन महाराजांनी. त्या भास्कर पाटलांनी घरदार सोडून दिलं. बायको पत्र पाठवायची की कितीतरी दिवस झाले आता तरी घरी या, कितीतरी दिवस झाले आता तरी सोडून तो त्या गजाननाच्या मागे फिरायला आलेला आहे. काय करणार त्याच्या मागे फिरून? त्याच्या मागे फिरून जीवनाचा उद्धार थोडी आहे. त्यावेळेला महाराज भास्कर पाटलांना सांगतात, गड्या तू घरी जा, तुझी पत्नी तुला बोलवत आहे. भास्कर पाटील मानायला तयार नाहीत. भास्कर पाटलांनी सांगितलं की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला तुमची सेवा करायची आहे. ते भास्कर पाटील आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांसोबत राहतात आणि महाराजांचे आज भक्त म्हणून ओळखल्या जातात. बघा, बरेच ठिकाणी महाराजांची जिथं जिथं मंदिरं आहे तिथे तिथे भास्कर पाटलांची सुद्धा मंदिरं आहेत. भास्कर पाटलांची मूर्ती आहे. महाराजांनी त्या एकाच शेतासाठी रडत असलेल्या भास्कर पाटलाला भक्ती शिकवली, संन्यास शिकवला की जीवनामध्ये जोपर्यंत संन्यासाकडे वळणार नाही तोपर्यंत भक्ती घडू शकत नाही. त्या भास्कर पाटलाला गजानन महाराजांनी परमार्थ शिकवला. बायजा नावाची तरुणी संसारामध्ये जेव्हा अनेक ठिकाणी ठोकर खाते त्यावेळेला गजानन महाराज तिला उपदेश करतात की या संसारात तुला अनेक जण बोलतील, तुझ्यावरती अनेक आक्षेप उठवतील, परंतु तू खचू नकोस. तू तरुणी आहेस, हा समाज तुझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिल, परंतु गणगण गणात बोते हा मंत्र तू सोडू नको. त्या मंत्राचा जप तू कर. ती बाईजा आयुष्यभर गणगण गणात बोते या मंत्राचा जप करते आणि स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करून घेते. असे कितीतरी भक्त महाराजांनी उद्धरले आणि ते श्री संत गजानन महाराज आपल्या शेगाव नगरीमध्ये आजही वास करत आहेत. काय ठिकाण आहे शेगाव नगरी. तुम्ही भारतामध्ये नाही तर जगामध्ये कुठेही जा, आपल्या शेगाव संस्थांसारखं संस्थान मिळणार. चला हो जाऊ शेगावी, चला हो जाऊ शेगावी, गजानन संत नमनासी, गजानन संत नमनासी, गजानन
शांतीची भीती भीते भव भ्रांतीची भीती लाभते दर्शने काशी बात को दर्शनी गादी लाभते दर्शने काशी चला हो जाऊ से गावी चला हो जाऊ से गावी गजानन संतन मानसी गजानन संतन मानसी गजानन संतन मानसी गण गण गणात पोते गण गण गणात पोते गण गण गणात पोते गण गण गणात पोते गण गण गणात बोते 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 गण गण गणात पोते गण गण गणात बोते गण गण गणात पोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात पोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात पोते 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 तर दुसऱ्या अन्य तीर्थस्थळांवरती जाऊन पहा. शेगाव नगरीमध्ये तुम्हाला जी स्वच्छता मिळेल, जे नियमावली मिळेल, ते अन्य ठिकाणी नाही आहे. आणि शेगाव संस्थानने आळंदीला सुद्धा शेगाव संस्थानचं संस्थान आहे, पंढरपूरला सुद्धा आहे, तिथे सुद्धा तशीच व्यवस्था आहे. आपलं हे शेगाव जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि जगामध्ये पूजनीय आहे. ते कशामुळे? तर श्री संत गजानन महाराजांमुळे. असे हे दिव्य योगी संत आपल्या विदर्भामध्ये होऊन गेले. मना भासे गजानन हा जे कराया कार्य जनतेचे प्रगट तोंडात प्रेमाचा मना भासे गजानन हा खरा अवतार देवाचा मना भासे गजानन हा खरा अवतार देवाचा. कुठे श्री कृष्ण होणी कुठे श्री राम होणी कुठे श्री कृष्ण होणी कुठे श्री राम होणी कुठे श्री राम होणी कुठे नरसिंह होणी कुठे नरसिंह होणी प्रकट तोडा प्रेमाचा कराया कार्य जनतेचे कराया कार्य जनतेचे प्रकट तोडा प्रेमाचा मना भासे गजानन हा खरा अवतार देवाचा मना भासे गजानन हा खरा अवतार देवाचा.
या मनोनी आला, कुठे तुक या मनोनी आला, कुठे तुक या मनोनी आला, कुठे से गावी अवतरला, कुठे से गावी अवतरला, असा अवतार क्रम त्याचा, कराया कार्य जनतेचे, कराया कार्य जनतेचे, प्रगट तो नाथ प्रेमाचा, मनाभासे गजानन हा खरा अवतार देवाचा, कराया कार्य जनतेचे, कराया कार्य जनतेचे, प्रगट तो नाथ प्रेमाचा, मनाभासे गजानन हा खरा अवतार देवाचा, खरा अवतार देवाचा, खरा अवतार देवाचा. बोली श्री संत गजानन महाराज की. जय. तर अशा प्रकारे हा श्री संत गजानन महाराजांचा अलौकिक महिमा आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लोकमान्य टिळकांना गजानन महाराजांनी प्रसाद पाठवला होता. म्हणजे देशाच्या साठी सुद्धा संतांनीच पुढाकार घेतलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावं, ही भूमी सुरक्षित राहावी यासाठी संतांनी पहिलं पाऊल उचललेलं आहे. कारण त्यावेळेला लोकमान्य टिळकांना गजानन महाराजांचा आशीर्वाद घेणे गरजेचं वाटलं आणि महाराजांनी तो दिला सुद्धा. म्हणजे महाराजांचं सुद्धा कार्य त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आहे. आणि विजय ग्रंथामध्ये महाराजांचं भरपूर वर्णन आलेलं आहे. आमच्या अकोल्यामध्ये महाराजांचं निवास असायचं. तिकडे मुणगाव आहे, त्या मुणगावला महाराजांच्या पादुका आजही आहेत. तर आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये महाराजांनी निवास केलेला आहे, भक्तांचा उद्धार केलेला आहे. महाराजांनी जिथं जिथं अंघोळ केली त्या त्या नदी आजही पवित्र आहे. माझ्या माहेरी दर्यापूरला त्या ठिकाणी महाराज आले होते आणि तिथे नदीवरती महाराजांनी जिथे अंघोळ केली, संपूर्ण नदी ही उत्तर दिशेने वाहते, परंतु महाराजांनी जिथं अंघोळ केलेली आहे फक्त तेवढा प्रवाह नदीने पूर्व दिशेकडे घेतलेला आहे. हा संतांचा महिमा असतो. या निसर्गाला चालवण्याची ताकद संतांमध्ये असते. म्हणून संतांना आपण जाणलं पाहिजे. बघा, 7 दिवस मी राष्ट्रसंतांचा विचार माझ्या वाणीमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या राष्ट्रसंतांनी गजानन महाराजांवरती कितीतरी भजनं लिहिलेले आहेत. त्या राष्ट्रसंतांचा अधिकार हा संतांमध्ये फार मोठा होता. गजानन महाराजांवर जे महाराजांनी भजनं लिहिलेले आहेत ते भजनं फार सुंदर आहेत. त्या राष्ट्रसंतांचं वर्णन जर का केलं तर हजारो साधू संत, बघा, एक वेळेला या भारत देशामध्ये साधूंची सभा होती. त्या साधूंच्या सभेला राष्ट्रसंतांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्या साधू सभेमध्ये हजारो संत आले होते, हजारो साधू आले होते. कोणी महामंडलेश्वर, कोणी मठाधिपती, अनेक साधू आले होते. कोणाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या, कोणाच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा होत्या, कोणी डोक्याला चंदन फासलेलं होतं, कोणाच्या जटा वाटलेल्या होत्या, कोणाचे 1000 शिष्य होते, कोणाचे लाखो शिष्य होते. असे साधू तिथं आलेले असताना त्या साधू संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मात्र वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. त्यावेळेला या साधू संमेलनाचा अध्यक्ष कोण आहे? लाखोंचा जनसमुदाय समोर बसलेला आहे. कोण आहे साधू संमेलनाचा अध्यक्ष? तर त्यावेळेला अजान बाहू, टोंगळ्यापर्यंत धोतर खोसलेलं, पांढरा सदरा अंगावरती आहे. एक पुरुष समोरून येतो आणि लाखोंचा जनसमुदाय शांत होतो. कार्यक्रमाचे आयोजक समोर येतात. आओ महाराज, आप ऊपर पधारो.
आपको व्यासपीठ पर बैठना है, त्यावेळेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हजारो साधू जिथे व्यासपीठवर बसलेले आहे, त्यावेळेला राष्ट्रसंतांचे शब्द फार महत्त्वाचे आहे. राष्ट्रसंत म्हणतात, मैं इस साधु सम्मेलन का अध्यक्ष जरूर हूँ, लेकिन मैं व्यासपीठ पर नहीं बैठूंगा, क्योंकि मैं इस समाज का सेवक हूँ और मैं ज़मीन पर बैठना ही ठीक समझता हूँ. त्यावेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या लाखो साधूंसमोर जमिनीवर बसतात आणि आपलं श्रेष्ठत्व दाखवून घेतात. ए पंडित और साधु, तुमने कमाई जो करी, जीवन तपस्या में गमाया, तब जाके प्रतिष्ठा ली भरी, इस दास ने तो सबको नम्रता से अपना किया. ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्या वेळेला चीन या भारत देशावरती आक्रमण करतो ना, त्यावेळेला आओ चीन यो मैदान में देखो हिंद का हात अशी हाक देत असतात आणि भारताच्या सीमेवरती जाऊन खंजेरी वाजवतात. ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या समाजातील सामान्य माणसाला उपदेश करतात, या समाजातील सामान्य स्त्रीला उपदेश करतात, या समाजातील सामान्य पुरुषाला उपदेश करतात, या समाजातील सामान्य बालकाला उपदेश करतात की हे जीवन फार महत्त्वाचं आहे आणि हा देश फार महत्त्वाचा आहे. या देशासाठी, या समाजासाठी आपण लढलं पाहिजे गडे हो. मी तुकडोजी बाबा तूने, तुकडोजी बाबा तूने भारत जगा दिया था. तुकडोजी बाबा तूने भारत जगा दिया था. तुकडोजी बाबा तुम्हें भारत जगा दिया. आवाज खंजरी का, आवाज खंजरी का सबको बता दिया था. आवाज खंजरी का सबको बता दिया था. टुकड़ोजी बाबा तूने, टुकड़ोजी बाबा तूने भारत जगा दिया था. भारत जगा दिया था. भारत जगा दिया था. तुकडोजी बाबा तूने भारत जगा दिया था. त्या राष्ट्रसंतांनी या समाजातील झोपलेल्या प्रत्येक जीवाला जागवण्याचा प्रयत्न केला. अरे धर्माचं चर्म ज्यांच्या डोळ्यावरती चढलेला आहे, त्या जात धर्मपंथाच्या मधून बाहेर निघा आणि मानवता हा सगळ्यात मोठा धर्म आहे. धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही पारशी ख्रिश्चन, धर्मात नाही शीख जैन पाहता मुळी. परंतु झालं काय, लोक धर्माची व्याख्या विसरले, धर्म हिंदू मुसलमान झाले, मूळचे मानवपणही हरविले त्यांनी. माणूस कुठेतरी हरवून चाललेला आहे आणि आम्ही हिंदू आहो, मुस्लिम आहो, ही धारणा कुठेतरी पुढे जात आहे. ही धारणा घेऊन पुढे जात असणाऱ्या माणसाला राष्ट्रसंत सांगतात की तुला जागा व्हावं लागेल, या धर्माच्या पलीकडे असणारा माणूस तुला शोधावा लागेल आणि त्या माणसाला इथं आधार द्यावा लागेल. या भारत देशाची दयनीय अवस्था तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. बघा, आपण मंदिरामध्ये जात आहे, मंदिरी बैसुनी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, ही सगळ्यात मोठी भक्ती राष्ट्रसंतांनी सांगितलेली आहे. ती भक्ती आपण लक्षात घेतली पाहिजे आहे. या समाजामध्ये कोण दुःखी आहे, कोण दीनदुबळा आहे, त्याची गरज आज समाजाला आहे, या भारत देशाला आहे. अरे कोणामध्ये हिम्मत आहे या भारत देशाची सेवा करण्याची? आओ किसमें दर्द भरा है भारत के बीमारी का, देता है गुरुदेव दवा उस मरीज को होशियारी का. अरे कोणामध्ये या भारत देशाच्या दुःखाच्या बिमारीचं दुःख आहे, त्याने पुढे यावं आणि भारत देशाची सेवा करावी. तो तरुणाच पाहिजे आहे. मी तरुणांवर रोज बोलली, कारण आजचा तरुण मला 12वी मध्ये पाहिजे तेवढे पर्सेंटेज मिळाले नाही म्हणून आत्महत्या करायला चाललेला आहे. अरे आत्महत्या करणाऱ्या, फाशी घेणाऱ्या तरुणांनो, जवानांनो, हा भारत देश तुमची वाट पाहत आहे. तुम्ही सीमेवर जरी जाऊ शकत नसाल तरी या समाजात राहून तुम्ही भारत देशाची सेवा करू शकता गडे हो. मरणं, आत्महत्या करणं हा शेवटचा उपाय नाही आहे. जीवन फार सुंदर आहे, उज्ज्वल आहे आपलं भविष्य. जीवन हे आनंदाने जगता आलं पाहिजे. थोडंसं काही झालं की आजचा तरुण
आजचा मुलगा, आजची तरुणी आत्महत्या करायला निघते. अरे 10वीत मला एवढे मार्क्स मिळाले नाही म्हणून 10वीची मुलगी आत्महत्या करते, गळफास घेते. आम्ही किती कुचकामी झालेला आहो, आम्ही या जीवनाप्रती किती असह्य झालेला, आम्हाला जीवन असह्य झालेलं आहे. जीवन जगण्याची इच्छा नाही, कारण काही करण्याची इच्छा नाही. आत्महत्या करू नका गडे हो. तुम्ही इंजिनियर झाला, डॉक्टर झालात, फार शिकलेला आहात, तुम्हाला जॉब मिळत नाही, नका मिळू दे, नाही मिळू द्या. मुलगी मिळेल की नाही याचा विचार करू नका. आज आमच्याकडे शेती आहे, आमच्या बापाची ती शेती चांगल्या पद्धतीने करा. आपण वेल एज्युकेटेड आहो ना, त्याच पद्धतीने आपण शेती करून दाखवली पाहिजे की वेल एज्युकेटेड माणूस शेती हा किती चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता एआयचं आलेलं आहे, सगळ्याकडे एआयचं जग निर्माण होत आहे. आर्टिफिशियल इंडिया तयार होणार आहे. इथं सगळी यंत्र काम करणार आहे, माणूस काम करणार नाही. ज्या वेळेला माणसाला काम मिळणार नाही त्यावेळेला सगळ्यांना शेतीकडेच वळावं लागणार आहे. माझं वाक्य लिहून ठेवा. येणाऱ्या 20 वर्षानंतर सगळ्यांना शेतीच करावी लागणार आहे. कारण सगळी कामं जर का यंत्र करायला लागली, तंत्र करायला लागली, तर या देशातील माणसाने करायचं काय? तर तुम्हाला फक्त शेती करावी लागेल. बिल गेट्स नावाचा एक फार मोठा विचारवंत आहे, त्याने या गोष्टीचा विचार केला आणि आज 120 एकर शेती त्याने भविष्यासाठी विकत घेतलेली आहे. इंटरनेटवरती तुम्ही सर्च करा. त्याने येणाऱ्या काळाचा विचार केला आणि आजच 120 एकर शेती घेऊन शेतीचा उपयोग कसा करायचा, शेती कशी करायची यावरती त्याने तंत्रज्ञान उभं केलेलं आहे. म्हणून आजच्या तरुणाने हुशारीने आणि छाती ठोकपणे शेती करायची की मी एक शेतकरी आहे, त्यामध्ये कसलीही लाज नाही. कारण हा भारत देश कृषीप्रधान आहे आणि आपण कृषीप्रधान देशामध्ये राहतो. म्हणून डॉक्टर, इंजिनियर लाजेल अशी आपण शेती करावी आणि जीवन आयुष्याने जगावं, पुढे जावं. आणि आपल्या गावामध्ये बघा, शहराकडे आपण जात असतो, कधीतरी गावाकडे वळलं पाहिजे. गाव फार सुंदर आहे, खेड्यावरती आपण राहिलं पाहिजे. काय सांगू राणी मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्यामध्ये तुझं मावना गंग, जिंच्या कापडामध्ये कशी दुनिया झाली दंग. म्हातारीच्या डोईवरचा पदर सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. अहो, आपलं गाव फार सुंदर आहे, आपण गावाकडे वळलं पाहिजे, गावाची सेवा आपण केली पाहिजे. गडे हो, एखादा जर का जीवनामध्ये मेला ना, 10 वर्ष भाऊ बहिणीच्या दारामध्ये पाय टाकत नाही, कुठेतरी संपत्तीसाठी, इस्टेटीसाठी भांडणं होतात. 10-10, 20-20 वर्ष आपण भाऊ बहिणीच्या दारात पाय टाकत नाही, बहीण भावाच्या दारात पाय टाकत नाही. मेल्यानंतर आपण स्टेटसला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून फोटो टाकतो. काही अर्थ आहे का त्याला? कधीतरी या मनाला मोकळं करा, कधीतरी भावना मोकळ्या करा आणि एकमेकांना आपलंसं करा, जवळ करा. गावात एखादा शेजारी बोलत नसेल आणि तो गेल्यानंतर जर का गावाच्या चौकामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून पोस्टर लागत असेल, व्हॉट्सअपच्या स्टेटसला मिस यू म्हणून आपण लिहत असेल, स्टेटस टाकत असेल, तर त्याला काही अर्थ नाही. तो जिवंत असतानाच त्याला विथ यू हे म्हणा. तो चांगल्या पद्धतीने तुमच्याशी वागेल आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर येईल. इथं बघा, कमी प्रत्येकाचंच असते, परिपूर्ण इथं या जगामध्ये कोणीच नाही. परिपूर्ण या समाजामध्ये कोणीच नाही आहे. कौन है जिसमें कमी नहीं है? कौन है जिसमें कमी नहीं है? अरे उस आसमां के पास भी धरती नहीं है, उस आसमां के पास भी धरती नाही. सगळ्यांमध्ये काही ना काही कमी असते, परंतु ते कमी आपण बाजूला सारली पाहिजे आणि प्रेमाने, एकोप्याने गावामध्ये राहिलं पाहिजे. गावामध्ये राहत असताना उभं राहायचं आहे. मी विषय पूर्ण नंतर करणार आहे. काही वेळ आनंद घेऊया, नंतर पुढील विषय मी पूर्ण करेल आणि मग आज आपल्या कथेची सांगता आहे. सगळ्यांनी उभं राहायचं आहे. आज कथेचा निरोप समारंभ असल्या कारणाने काही वेळ आनंद घेऊया आणि पुढे चालू. चला सगळ्यांनी हात वर. राधे राधे हो राधे राधे
राधे राधे राधे राधे राधे कृष्ण भगवान की सियावर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की हरे श्री कृष्णा संत गजानन महाराज की वैराग्य मूर्ति गाडगे महाराज की हरे कृष्णा वंदनीय राम हरे संत कृष्णा गुरुजी महाराज की भारत माता की आज के आनंद की हर हर हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे. सगळ्यांनी खाली बसायचं. श्रीकृष्णाची पत्नी असते सांबवती, हिच्यापासून हा मुलगा होत असतो. तो पुढे भगवंताचा भक्त म्हणून ओळखला जातो. श्रीकृष्णाने सुद्धा शिवतत्वाची उपासना केली, भोलेनाथाची आराधना केली. या दृष्टीने आपण सुद्धा ती भक्ती करावी, ती आराधना करावी असं येथे सांगितलेले आहे. आणि श्रीकृष्णाच्या भक्तीच्या उदाहरणाने शिव महापुराण कथा इथे संपूर्ण होते. बोले उमापती महादेव की जय. तर अशा प्रकारे आपण शिव महापुराण कथा श्रवण केलेली आहे. पहिल्या दिवशी शिव महापुराण कथेचं महात्म्य आपण पाहिलं. त्यामध्ये देवराज इंद्र बिंदुक चंचुलाची कथा आपण पाहिली. त्यानंतर आपण शिवलिंगाची निर्मिती कशी झाली ते पाहिलं. भगवंताच्या अनेक भक्तांचं वर्णन पाहिलं. त्यानंतर अनेक कथा आपण पाहिल्या. भगवंताच्या महाशिवरात्रीचं पर्व कसं काय झालं ते पाहिलेलं आहे. ह्या कथा पाहत असताना आपण भगवंताच्या अवतारांच्या कथा पाहिल्या. भगवंताचा गृहस्थाश्रम कसा आहे, भगवंताचे 2 विवाह पाहिले. सतीसोबत भगवंताचा विवाह का झाला आणि त्यानंतर सतीने देहत्याग केल्यानंतर पार्वतीसोबत विवाह का झाला हे पाहिलं. भगवंताचा गृहस्थाश्रम, गणपती कार्तिकेय यांचं वर्णन पाहिलं. आणि त्यानंतर इकडे आपण युद्धकांडानंतर संन्यास संहिता, पार्वती संहिता आणि शेवट वायव्य संहिता. शिव महापुराण कथेच महापुराणाचं दुसरं नाव वायुपुराणसुद्धा आहे, कारण ते वायू देवतेकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे ही शिव महापुराण कथा आपण 7 दिवसपर्यंत श्रवण केली. या शिव महापुराण कथेच्या अगदी संक्षिप्त कथा मी तुम्हाला सांगितल्या आणि त्या कथेच्या माध्यमातून मला जे मार्गदर्शन करता येईल, जे तुम्हाला सांगता येईल ते मी सांगितलेलं आहे. हे सांगत असताना माझ्याकडून जर का काही चुका झाल्या असेल, ऐकताना तुमच्याकडून जर का काही चुका झाल्या असेल तर या चुकांची क्षमा आपल्याला मागायची आहे. भगवंताला क्षमा याचना करायची आहे. तर 2 मिनिट सगळ्यांनी डोळे बंद करा, दोन्ही हात हृदयाशी धरा. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहे, दोन्ही हात हृदयाशी धरायचे आहे. मी जे म्हणेल माझ्या मागे म्हणायचं. ठीक आहे? केले सगळ्यांनी डोळे बंद? डोळे बंद करायचे आहे सगळ्यांना. दोन्ही हात जोडून भगवंताला आठवून सगळ्यांनी म्हणायचं, एतत् शिवपुराण हि शिवस्य अतिप्रियं परम भुक्ति मुक्ति प्रदम ब्रह्म ब्रह्म समित्तं भक्तिवर्धनम् एतत् शिवपुराणस्य वक्तु श्रोतुच्च सर्वदा सगणः सतुतः सांबः शंकरतो सशंकरः हरि ओम. शांती शांती
तर अशा प्रकारे आपली शिवमहापुराण कथा इथे संपत आहे असं म्हणणार नाही मी, कारण ग्रंथाची कधी समाप्ती होत नसेल, याची सांगता होत आहे असं मी म्हणेन. शिवमहापुराण कथेची ते सांगता झाली. या कथेच्या माध्यमातून मला जे 7 दिवस तुम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं, बघा मी आधीसुद्धा सांगितलं की तुमच्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि मानाने तुम्हा सगळ्यांपेक्षा मी लहान आहे, तरीसुद्धा आपण सगळी माझ्या पुढ्यात बसलेली माझी वडीलधारी मंडळी, माझ्या आई आजीसारख्या असणाऱ्या सर्व माता भगिनी, आपण सगळ्यांनी येऊन 7 दिवसपर्यंत ही कथा ऐकली. पहिल्या दिवशी मला वाटलं होतं कोणी येते की नाही येत, परंतु आपण सगळे आलात आणि या कथेचा आनंद वाढवला. बघा आम्ही 7-7 दिवस अनेक गावांमध्ये फिरत असतो, परंतु प्रत्येक गावात गेल्यानंतर आम्ही 7 दिवसाचे का होईना त्या गावाचे होऊन जात असतो. तुमच्या गावामध्ये आल्यानंतर पहिल्या दिवशी वाटलं नव्हतं की तुमच्या गावाकडून एवढं प्रेम मिळेल. खूप प्रेम दिलं तुम्ही सगळ्यांनी या 7 दिवसामध्ये. ज्यांच्याकडे भोजनाला गेलो त्यांनी काय आनंद, काय उत्साह खरंच भरून पावले मी तुम्हा सगळ्यांकडून. तुमच्या सगळ्यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आहे. माझ्यासारख्या एका लहान मुलीला मी काहीच नाही, कारण ही सगळी भगवंताची कृपा आहे. भगवंताच्या कृपेमुळे मी इथं बसलेली आहे. माझ्या वाणीतून जे जे काही निघालेलं आहे ते भगवंताचे शब्द आहेत, कारण ही नारदाची गादी आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमाला माझा साष्टांग नमस्कार आहे. तुमच्या सगळ्यांची जागा माझ्या हृदयामध्ये आहे. तुमच्या गावामध्ये आले, एवढं सुंदर गाव, आपल्या गावामधील मंदिरं पाहिली, अनेक ठिकाणी जाणं झालं, जेवणाच्या हेतूने, नाश्त्याच्या हेतूने सगळ्यांसोबत संवाद साधता आला आणि सगळ्यांचं बोलणं अगदी आपुलकीने, प्रेमाने. त्याला म्हणतात गावचा जिव्हाळा, गावची आपुलकी, गावची संस्कृती आपण आजही टिकवून ठेवलेली आहे. अतिथी देवो भव. मला आवडत नाही माझे पाय कोणी धुतलेले एवढं, परंतु माझे गुरु सांगतात की कोणाच्या भावना दुखवू नाही. माझ्या गुरूंची आज्ञा आहे, आपलं जर का कोणी आदरातिथ्य करत असेल तर त्यांची भावना दुखवू नये. म्हणून आपलं हे सगळं मी स्वीकारलं आणि ज्यांच्याकडे मी राहिली ते जयसिंगपुरे परिवार, त्यांचं तर सांगावं तेवढं कमी आहे, कारण 7 दिवस त्यांच्याकडे राहिली. कुठल्या गावात गेलं की 7 दिवस अगदी असे बोटावर मोजावे लागते. आजचा पहिला दिवस गेला, उद्याचा दुसरा दिवस, असे दिवस मोजून काढावे लागते. परंतु इथं 7 दिवस कसे गेले माहिती पडलं नाही. अगदी सगळे आमच्या काकू असतील, काका असतील, फार सगळे वेल एज्युकेटेड आहे, परंतु तेवढीच विनम्रतासुद्धा आहे. त्या सगळ्यांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार आहे. सगळे तुम्ही गावकरी मंडळी, गावातील वृद्ध मंडळी, गावाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. आपला हा पहिला सप्ताह आपण एवढ्या उत्साहाने, एवढ्या आनंदाने साजरा केला. संपूर्ण गावकऱ्यांच्या सहाय्याने हे होत आहे. संपूर्ण गावकऱ्यांच्या वर्गणीतून हा सोहळा पार पडत आहे आणि गावातील ज्येष्ठ वृद्ध सोबतच गावातील तरुण मंडळी पुढे आहे. याचा आनंद आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. बघा हे सगळं आपल्या गावाचं वैभव आहे गडेहो, आणि हे आपण टिकवून ठेवलं पाहिजे. आज या पहिल्या कथेला आपण मला आमंत्रित केलं. मी गुरुदेवाला, भोलेनाथाला प्रार्थना करेल की आपलं जे हे वैभव आहे हे याहीपेक्षा वाढव आणि आपलं गाव धनधान्याने आणि भगवंताच्या कृपेने भरून पावो आणि आपल्या गावावर भोलेनाथांची अशीच कृपा राहो. तुम्हा सगळ्यांची ही साथ मिळाली, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. तुम्हा सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देईल. 7 दिवस मला ज्यांनी साथ केलेली आहे संगीताची, ते आमचे आदरणीय दिवाकर दादा तडस यांनी ऑर्गन आणि गायनाची मला 7 दिवस साथसंगत केली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. आमचे हरिभक्त पारायण तलमले आजोबा आहेत, सूर्यभानजी महाराज, वयाने माझ्यापेक्षा फार मोठे आहेत, तरीसुद्धा मला त्यांनी साथसंगत केली. भक्तिभाव आहे हा. त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करेल. आदरणीय
तलमले दादा तबल्यावरती ज्यांनी साथ संगत केली त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करेल. आणि आपला हा कार्यक्रम अगदी महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी प्रदर्शित केला, मला ज्यांनी विचारलं कोणत्या चॅनलवर चालू आहे, कोणत्या चॅनलवर चालू आहे, असे तुम्हा सगळ्यांना, तुम्ही सगळे आता दिसणार आहे मरेपर्यंत. जसे यूट्यूबवर दिसतात ना, टी व्हीवर दिसतात ना, तसे आपण सगळे आता यूट्यूबवर दिसणार आहे. तर हा सगळा कार्यक्रम, हा आनंद ज्यांनी एकोप्यात केलेला आहे, एका जागी संग्रहित केलेला आहे, असे आमचे आदरणीय गणेशदादा सोनवणे जालन्याचे आहेत. ब्रह्मांड नायक चॅनल, या चॅनलवरती त्यांनी आपला हा कार्यक्रम सगळा प्रदर्शित केलेला आहे. एवढ्या दुरून ते आले आणि हा सगळा त्यांनी खटाटोप केला, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करेल. आमचे झाकीवाले दादा आहेत, एवढी सुंदर सुंदर झाकी तुम्ही जे पाहिली, आनंद वाटला ना झाकीचा? फार सुंदर झाकी त्यांनी काढली आणि तेवढंच वागण्यातसुद्धा त्यांच्या ते सात्विकपण आहे. त्या दादांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेल की त्यांनी मला 7 दिवस सहकार्य केलं. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम, माझा आवाज जो आहे तो चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचवणारे आमचे साऊंडवाले दादा, त्यांचे बाबा राष्ट्रसंतांच्या विचारांचे पाईक आहेत. बघा, या क्षेत्रामध्ये विचारांची धुरा, मी तुम्हाला सांगितलं ना, जोपर्यंत विचार जुळत नाही तोपर्यंत संसारही चांगला होत नाही, कुठलं कार्यही पार पडत नाही. ही सगळी लोक या विचाराची आहेत म्हणून या क्षेत्रात आहे. नाहीतर पैसा कुठेही कमावता येतो. बुद्धी आहे ना माणसाला, शिक्षणाची गरज नाही. बुद्धी वापरली की पैसा समाजामध्ये जागोजागी कमावता येतो. परंतु हे पैसा कमावण्यासाठी नाही आहे, हे कुठंतरी परमार्थ घडला पाहिजे, समाजापर्यंत चांगलं गेलं पाहिजे, यासाठी हा सगळा खटाटोप आहे. या सगळ्यांचे आभार व्यक्त करेल. साऊंडवाल्या दादांचे सुद्धा आभार व्यक्त करेल. आणि माझे गुरुवर्य ज्यांनी मला एवढं ज्ञान दिलं त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करेल. राष्ट्रसंतांची कृपा माझ्यावर आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होईल. आणि मी एक संसारी व्यक्ती आहे, गृहस्थाश्रमी व्यक्ती आहे. 4.5 वर्षाची मुलगी मला आहे. गाथा, माझी गाथा, माझी लेक 7 दिवस तुमच्या गावामध्ये, तिला अगदी मोकळं राहण्याची सवय आहे. तर 7 दिवस माझ्या लेकीला, माझ्या सासूबाई नेहमी सोबत राहतात, परंतु आजारी असल्यामुळे त्या आता येऊ शकल्या नाही. 7 दिवसपर्यंत माझ्या लेकीला अगदी काही कशाचीच गरज पडली नाही, अगदी माझ्याजवळ आली सुद्धा नाही. असं एवढं प्रेम देणाऱ्या ताई शुभ्रा आणि तिच्या आई, दादा, या सगळ्यांचे खरोखर अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल की 7 दिवस अगदी आपल्या मुलीप्रमाणे माझ्या लेकीला त्यांनी सांभाळलं. कारण लहान मूल तिथंच जातं जिथं प्रेम मिळत असते, ते प्रेम त्यांनी दिलं. आणि माझी लेक इथं राहिली आणि हे इथपर्यंत पोचण्याचं काम, इथपर्यंत मला पोचवलं. मी या क्षेत्रात गेल्या 10 वर्षापासून काम करत आहे, माझी सेवा देत आहे. मी जर का एखाद्या डॉक्टरसोबत, इंजिनियरसोबत, बँक मॅनेजरसोबत जर का लग्न केलं असतं तर मला घरी बसावं लागलं असतं. परंतु माझ्या पाठीशी उभे माझे पती आदरणीय प्रशांत महाराज ठाकरे यांनी ही सेवा करण्यासाठी मला पुढं केलं. आणि त्यांची संसारामध्ये मला वेळोवेळी साथ आहे, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करेल. आपल्या गावामध्ये 7 दिवस चांगल्या पद्धतीने ज्यांनी पारायण वाचन केलं, गावचे कोणीच नव्हते वाचायला, त्या आदरणीय गोडबोले महाराज राष्ट्रसंतांच्या विचारांचे पाईक आहेत. त्यांनीसुद्धा माझ्या कथेचं श्रवण केलं, इथे उपस्थित राहिले, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करेल. माझ्यासाठी ते पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, कारण माझ्यापेक्षा ते मोठे आहेत. तर हे सगळं मी कशासाठी करत आहे? बघा, मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहे, नॅचरोपॅथी डॉक्टर मी आहे. मी कुठेही पैसा कमावू शकते. घरी मी झाडपाल्यापासून औषधी बनवते, केमिकल नसलेलं क्रीम मी घरी तयार करते. एवढं सगळं करून सुद्धा मला हे सगळं करण्याचा खटाटोप कशासाठी? लग्नाच्या आधीही करत होती, परंतु लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला लग्न कोरोनामध्ये झालं आणि माझ्या लग्नाला फक्त 5 लोक हजर होते. माझ्या आईवडिलांना माझ्या लग्नाचा फक्त 160 रुपये खर्च आलेला आहे, त्यापेक्षा जास्त नाही. 160 रुपयामध्ये आम्हा दोघांचं लग्न झालेलं आहे.
तर लग्न झालं, खर्च वाचला, जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे, तर आम्ही दोघांनी पती पत्नींनी संकल्प घेतला होता की राष्ट्रसंतांचा विचार समाजापर्यंत पोचवण्यासाठी राष्ट्रसंतांचे पाईक, राष्ट्रसंतांचे प्रचारक आम्ही घडवू. ज्यांना आई वडील नाही अशा अनाथ मुलांचा आम्ही सांभाळ करू. तर गेल्या 2 वर्षापासनं अकोला येथे 14 आईवडील नसणारी मुले आणि 23 आईवडील असणारी मुले, परंतु परिस्थिती फार गरीब आहे, त्यांच्याकडून होत नाही, अशा मुलांचा सांभाळ आम्ही अकोला या ठिकाणी करत आहे. तिथे आमचा आश्रम आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी कीर्तन महाविद्यालय म्हणून आश्रमाचं नाव आहे. त्यांचं खाण्यापिण्याचा, राहण्याचा, शिक्षणाचा सर्व खर्च आम्ही करतो. त्या विद्यालयाची 1 रुपयाही फी नाही आहे. 1 रुपयाही फी आम्ही त्या मुलांकडून घेत नाही. आम्ही हे या माध्यमातून जे काही कमावतो यातील अर्धा आम्ही तिकडे करतो आणि अर्धा आमच्या संसारासाठी वापरतो. तर हे कार्य या माध्यमातून होत असताना तुम्हा सगळ्यांची साथ पाहिजे आहे. आणि मी इथून सूचना करेल की आपल्या गावामध्ये जर का कोणी आईवडील नसणारं मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्यांनी आम्हाला कळवावं. त्याच्या वर्षभराच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करू आणि तो खर्च त्याच्यापर्यंत पोचेल. त्याला जर का या कार्यात येण्याची इच्छा असेल तर या कार्यातसुद्धा आम्ही त्याला सहभागी करू आणि एक राष्ट्रासाठी चांगला तरुण घडवू. तर हे सर्व भगवंताच्या सेवेसाठी आहे. म्हणून 7 दिवस जर का काही चुकलं असेल, माझ्या बोलण्यातून वागण्यातून कोणाचं मन दुखलं असेल तर मला माफ करावं आणि माझं काय चुकलं ते सांगावं. मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा. सब भक्तों से मेरा कहना, भूल चुक की माफी देना, तुमसे बिछुड़ना हमको गवारा, तुमसे बिछुड़ना हमको गवारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा. कथा श्रवण को तुम भूल न जाना, प्रभु चरणों में ध्यान लगाना, प्रभु चरणों में ध्यान लगाना, कथा श्रवण को भूल न जाना, प्रभु चरणों में ध्यान लगाना, इससे मुकद्दर बनेगा हमारा, इससे मुकद्दर बनेगा हमारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा.
परत तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून तुम्हा सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालत ही डॉक्टर श्रद्धाश्री पाटील आपल्या समस्त ग्रामवासियांचा, खर्डा ग्रामवासियांचा या व्यासपीठावरून निरोप घेते आणि इथेच थांबते. पुढील सूचना कार्यक्रमाचे आयोजक देतील.